इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक असल्याबाबतच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या। त्याच अनुषंगाने आगामी येणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका निवडणूक 2022 अंतर्गत 10 मे ते 14 मे 4 दिवसीय नगरपालिका प्रशासनातर्फे प्रभाग आरक्षण तथा हरकती व सूचना आदी प्रक्रियेबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। अंबरनाथ नगर परिषदेतर्फे घोषित सदर प्रभाग रचनेविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक नेते प्रवीण गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन तोरणा गेस्ट हाऊस अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते। पालिका प्रशासनाच्या समन्वयाने सत्ताधारी तथा त्यांच्या सहकारी पक्षांना अतिशय अनुकूल अशी नियमबाह्य सदोष त्रुटीयुक्त प्रभाग रचना केली गेल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे पालिका प्रशासनावर करण्यात आला। तसेच सदर प्रभाग रचना ही नियमबाह्य सदोष असून राज्य निवडणूक आयोगाच्या 2020-21च्या नियमानुसार प्रभाग आरक्षण ठरवताना नदी, नाले, रेल्वे ट्रॅक, ओव्हरब्रिज, डीपी रस्ता तथा वस्त्या न तोडता प्रभाग आरक्षण घोषित करण्यात यावे असे असून देखील सर्व अटी शर्ती तथा नीती नियमांना जाणीवपूर्वक उल्लंघन करीत केवळ आणि केवळ नगरपालिका प्रशासनातर्फे सत्ताधारी पक्ष तथा सहकारी पक्षांना अनुकूल असे वॉर्ड क्रमांक 6, 14, 15, 27, 29 अशा नियमबाह्य प्रभाग रचना अमान्य असल्याचे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्पष्ट करीत या विरोधात अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच प्रशासनातर्फे ईबी ब्लॉक तत्काळ प्रदर्शित करावा अशी मागणी देखील मुख्याधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच प्रशासनातर्फे एससीचे प्रभाग तोडून ईबी ब्लॉकची निर्मिती अतिशय नियमबाह्य केली गेल्याचे त्यांनी सांगितले। सदर नियमबाह्य सदोष प्रभाग रचनेबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास प्रसंगी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील त्यांनी सत्ताधारी तथा प्रशासनाला दिला। वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित सदर पत्रकार परिषदेला स्थानिक नेते प्रवीण गोसावी, वंचितचे तालुका उपाध्यक्ष दिलीप सोनकांबळे, महासचिव वनदेव पळसपगार, उपाध्यक्ष अशोक सूर्यवंशी, समन्वयक हरीश गुप्ता, महासचिव संतोष तायडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। अंबरनाथ नगर परिषदेने मागच्या वेळेस जी गत वर्षामध्ये प्रभाग रचना प्रकाशित केली होती आणि नंतरचं राज्य शासनाकडे जी प्रभाग रचनेचा अधिकार गेले, त्यामुळे आधी जो ओबीसी आरक्षणामुळे जो कार्यक्रम आपला रद्द झाला होता तो पुन्हा निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत पुन्हा एकदा प्रभाग रचना प्रकाशित केलेली आहे। आज 10 तारीख ते 14 तारखेपर्यंत ही प्रभाग रचना हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत। तर जी मागच्या वेळेस प्रभाग रचना होती तीच आताही तीच प्रभाग रचना आहे, सेम आहे, त्यामध्ये काही बदल केलेला नाही आहे। परंतु जी प्रभाग रचना आहे त्यामध्ये ह्या प्रभाग रचनेमध्ये अनेक त्रुटी आहेत। जसे की प्रभाग क्रमांक 6 मध्ये थेट रेल्वे लाईन क्रॉस करून 2 प्रभाग करण्यात आलेले आहे। म्हणजे एखादा उमेदवार जर तिथून जे काही उमेदवार राहतील तर त्यांनी आधी रेल्वेच्या ह्या बाजूला यायचं, मग रेल्वे ट्रॅक ओलांडून दुसऱ्या बाजूला त्याचा प्रचार करायला जायचं किंवा लोकांमध्ये जायचं, हा एक त्यातला विषय आहे। आणि जो आपला राज्य निवडणूक आयोगाचा 27 डिसेंबरचा जो GR आहे त्या GR प्रमाणे याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कुठलेही नदी, नाले, रेल्वे क्रॉसिंग किंवा ओव्हरब्रिज ह्या क्रॉस करून तुम्ही प्रभाग करावायचं नाही आहे। परंतु इथले काही प्रशासनिक अधिकारी आणि राजकीय पुढारी, अगदी ठाण्यापासून ते अंबरनाथपर्यंतचे राजकीय पुढारी जे आज सत्तेत आहेत, हे सर्व त्यांच्या संगनमताने हा प्रकार झालेला आहे। आणि याच्यामध्ये आणखी एक असं आहे की पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत असा तो प्रभाग घेऊन जायचा आहे, पण त्या जसे प्रभाग आले त्या प्रभागांमध्ये वार्ड क्रमांक 6चा एवढा गोड करून ठेवलेला आहे। पूर्व आणि पश्चिमेचा जो वार्ड क्रमांक आहे 6 तर तो पूर्वेला आणला, त्यामुळे सर्व वार्ड हे तुटले गेलेले आहेत। दुसरी गोष्ट, वार्ड क्रमांक 27 जो महालक्ष्मी नगर अंबरनाथचा जो फार्मिंग सोसायटीचा भाग आहे, त्या फार्मिंग सोसायटीचा अंबरनाथ पूर्वेचा भाग तिथून सुरुवात होतो, तो थेट प्रभाग बी कॅबिनपर्यंत आणलेला आहे। म्हणजे उमेदवारांनी प्रचार कसा करायचा, ज्या डीपी रस्त्यांचा संदर्भ होता गुगलवरून टाकलं बरोबर आहे आम्ही, तर गुगल मॅपमध्ये डीपी रस्ता हा सरळ सरळ दिसतो, तर जिथे असायला पाहिजे वार्ड तो डीपी रोड तोडून फार 1-1 किलोमीटर आतमध्ये तो डीपी रस्ता सोडून दिला। त्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये
MIDCचा मुख्य आपलं नॅशनल हायवे आहे, नॅशनल हायवेच्या त्या बाजूचा प्रभाग आणि ह्या बाजूचा प्रभाग, त्यातही DP रस्ता तोडून हा नवीन त्यांनी रस्ता म्हणजे वाढ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागाला शहरी भाग जोडलेला आहे. प्रस्तुत पाहता 27 पासून ते म्हाडा जी म्हाडा कॉलनी आहे तिथपर्यंत तो प्रभाग जायला पाहिजे होता, परंतु त्यात कुणाला राजकीय फायदा होण्यासाठी लोकनगरीचा जो वार्ड आहे तो लोकनगरीचा वार्ड पूर्ण मुख्य रस्ता MIDCचा मुख्य रस्ता सोडून पूर्ण सावंतबाग त्याच्यामध्ये ॲडिशनल केलेला आहे. म्हणजे एवढा घोळ करून दिला आहे. सर्वात महत्त्वाचा घोळ म्हणजे ह्या प्रभाग रचनेमध्ये झालेला आहे की जो SC प्रभाग आहे, म्हणजे आता आपल्याला टक्केवारीनुसार ती SCचा प्रभाग निघला जातो, तर त्या ह्याच्यामध्ये आता टक्केवारी दिलेली आहे. आपण जे जो यांचा मॅप आहे, मॅपमध्ये जो SCचा भाग दाखवलेला आहे, इथे बाजूला कुठल्या वार्डामध्ये कितीपैकी किती SC अशा प्रकारचा हा मॅप आहे आणि त्यामध्ये SC ST यांची आकडेवारी दिलेली आहे कितीपैकी किती. म्हणजे यांनी जो EB ब्लॉक आहे, EB ब्लॉकचा जो नकाशा असतो तो EB ब्लॉकचा नकाशा हा तंतोतंत असायला पाहिजे आणि त्याचा नकाशा तयार झाला पाहिजे. परंतु इथल्या प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांनी काय केलेलं आहे, याच्यामध्ये पूर्णपणे SC समाजाला कुठेही पूर्व भागेमध्ये स्थान दिलेलं नाही, ज्या की SC भागामध्ये किमान 4 तरी SCचे प्रभाग पडतील अशा प्रकारचा एक तो प्रभाग आहे. आणि यांचे जे बाहुले असतात SC समाजाला कुठेही नाही द्यायचं नाही, आणि त्यांच्या पश्चिम भागालाच SC समाजाचा जो प्रभाग रचना आहे टक्केवारीनुसार SC तिकडेच जाऊ शकतो अशा प्रकारचा एक जाणकार अभ्यासक म्हणून लोक सांगतात. आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे तेच मत आहे की SC जर प्रभाग तुमच्याकडे पूर्वेला पडतात तर मग तुम्ही तिकडे का नाही टाकले. ह्यांनी सरसर त्याच्यामध्ये एक गेम असा केला की जो EB ब्लॉक आहे, EB ब्लॉकचा नकाशाच प्रकाशित केला नाही, जो की नकाशा प्रकाशित करायला पाहिजे होता. त्या EB ब्लॉकमुळे होतं काय की लोकांमध्ये हरकती घ्यायला, आता 10 पासून ते 14 तारखेपर्यंत आपल्याला हरकती घ्यायच्या आहेत, तुम्ही EB ब्लॉकचा नकाशाच नाही, SCचे प्रभाग तोडून जर EB ब्लॉक तयार झाले असतील तर मग याच्यामध्ये एवढा मोठा घोळ होऊन गेला आहे की SCचे प्रभाग पूर्व भागाला दिसतच नाही आहे. तर आमचं म्हणणं याच्यामध्ये आहे की आम्ही याच्या संदर्भात आता सिरीजसर तक्रार देणार आहोत की EB ब्लॉक तुम्ही तात्काळ प्रकाशित करा, आणि नाही केलं तर आम्ही त्या लोकशाही मार्गाने आंदोलन हा आमचा एक दुसरा मार्ग असेल. कारण कुठल्याही प्रकारचं तुम्ही एका राजकीय पक्षाला किंवा एकाच पक्षाला तुम्ही मताधिक्य वाढेल किंवा त्यांच्याच बाजूने मतदान होईल अशा प्रकारचे जर वाढ तयार करण्यात आले असतील तर वंचित बहुजन आघाडी कुठेही कमी पडणार नाही. जोरदारपणे आंदोलन या विरोधात केलं जाईल. आमचं या आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला एक प्रशासनाला कळवायचं आहे की जो काही हा SC STचा जो काही याच्यामध्ये तुम्ही EB ब्लॉकनुसार घोळ घातलेला आहे तो तात्काळ त्यांनी दुरुस्त करावा, जेणेकरून जिथे EB ब्लॉक तोडलेले आहेत ते EB ब्लॉक व्यवस्थित झाले पाहिजे. वार्ड क्रमांक 27चा फार जेन्युइन प्रश्न आहे की जर महालक्ष्मी नगरमधून तो वार्ड सुरू होतोय तो B कॅबिनपर्यंत अंतर किती किलोमीटरचं होतं, 3 किलोमीटरचा तो कमीत कमी एक वार्ड होतो आणि त्याच्यामध्ये DP रोड तोडण्यात आला. DP रोड आला की म्हाडा कॉलनीमध्ये पण येऊ शकला असता किंवा सावंत पार्कमध्ये येऊ शकला असता. मुख्य रस्ते तोडण्यात गेले. वार्ड क्रमांक 14 आणि 15 मधला अत्यंत हाच घोळ आहे की ह्या जो 2021चा जो हा GR आहे, ह्या GR प्रमाणे नदी नाले ओलांडता येऊ नये किंवा ओव्हर ब्रिजेस असतील, रेल्वे ट्रॅक असतील त्या ओलांडता येऊ नये आणि कुठल्याही वस्त्या तोडू नये. याच्यामध्ये सुद्धा वालधुनी नदीचा एक प्रभाव, वालधुनी नदीचं जे पात्र आहे त्या वालधुनीच्या नदीच्या पात्रामधून सुद्धा जो एक हा प्रभाग तोडण्यात आलेला आहे की जो EB ब्लॉक जे आहे स्वामीनगर पुरतेचे, तर ते स्वामीनगर पुरतंच तो वाढ पूर्ण झाला असता, परंतु अतिरिक्त त्याच्यामध्ये भेंडीपाडा आणला जो की तो ऑर्डन्समध्ये जायला पाहिजे होता. तर हे असे असंख्य मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांनुसार आम्ही प्रशासनाला कळवू इच्छितो की तात्काळ 14 तारखेच्या आत हे रस्ते जे काय ब्लॉक आहेत किंवा जे प्रभाग रचना आहे ती लवकर तात्काळ त्यांनी या 4 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती सोक्षमोक्ष लावावं. आम्ही एक तातडीचं पत्र म्हणून EB ब्लॉकचा नकाशा प्रकाशित करण्यात यावा, जेणेकरून या अंबरनाथ शहरातील सर्वसामान्य लोकांना हरकती घेता येईल. कारण EB ब्लॉकचा जो घोळ आहे तो मुळात तो EB ब्लॉकचाच घोळ आहे की EB ब्लॉक प्रकाशित न करणं. त्यांनी फक्त आकडेवारी दिली, पण त्या आकडेवारीमध्ये EB ब्लॉक हा आपल्याला स्पष्टपणे कुठल्या वार्डातला कुठला EB ब्लॉक आहे हे कळत नाही. ब्लॉकचा नंबर टाकलेला आहे, त्या ब्लॉकच्या नंबरप्रमाणे
आपल्याला फक्त त्या पॉप्युलेशन म्हणजे त्या वार्डातला मतदार आपल्याला कळतो, परंतु मतदारांच्या व्यतिरिक्त त्याचा नकाशा सुद्धा आला पाहिजे की तुम्ही कुणाचा ब्लॉक तोडला. आता काही काही भागामध्ये SCचं एवढं प्राबल्य आहे की त्या म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तो वार्ड SC होऊ नये. आपलं जे काय आठ उमेदवारांचं जे काय आपलं आरक्षण आहे SC संदर्भातलं, तर ते तर आपलं होईलच, परंतु पूर्व भागेला SCसाठी जो की एवढा मोठा प्राबल्य आहे SCचं, तिथले ब्लॉक यांनी त्या प्रभाग रचनेमधून काढून घेतले. त्यामुळे इथे SCचा प्रभाव होऊ शकत नाही अशा प्रकारचे त्यामधला भाग आहे. आणि अनेक आताचे जे काही वार्ड बनवलेले आहेत हे सत्ताधारी लोकांनाच या माध्यमातून फायदा होईल अशाच इथल्या राजकीय लोकांनी ह्या संदर्भात वार्ड रचना तयार केलेली आहे. ते पूर्णपणे राजकीय आणि प्रशासकीय या दोन्ही यंत्रणा एकत्र येऊन यांनी ह्या अंबरनाथ शहरामध्ये जेणेकरून कुणाची सत्ता येणार नाही आणि जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांनाच फायदा होईल अशा प्रकारचे वार्ड रचना यांनी तयार केलेली आहे. आम्ही ह्या संदर्भात तात्काळ आता तातडीचं पत्र माननीय मुख्याधिकाऱ्यांना देतोय. त्या माध्यमातून त्यांनी पुढील कार्यवाही प्रस्तावित करावी ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. आणि जर आमच्या पत्रावरती सकारात्मक प्रतिसाद शासनाच्या माध्यमातून मिळाला नाही तर आम्ही याच्या बाबतीत तीव्र आंदोलन या अंबरनाथ शहरामध्ये उभं करू, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचा ज्या लोकांचं प्राबल्य आहे त्या लोकांना प्रतिनिधित्व करायला मिळालंच पाहिजे. हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. जर आम्ही याची वाट पाहतो की प्रशासनाने तात्काळ याच्यावरती कारवाई करावी. वरती आरोप केलेला आहे की प्रशासन आणि सत्ताधारी मिळून हे जे प्रभाग आरक्षणाच्या बाबतीत जे ज्या अटी शर्तींचा जो नियमांचा जो भंग करून हे केलेलं आहे, तर याबाबत आपण मग पुढे आणखी निवडणूक आयोगाकडे सुद्धा याबाबतची दखल मागणार आहात का? अर्थातच सुरुवातीला जे स्थानिक आपलं प्रशासन आहे त्यांच्या कानी आपण टाकू, त्यांचे रीतसर आपलं तक्रारी दाखल करू. तक्रारी दाखल केल्यानंतर माननीय कलेक्टरांकडे त्याची हिअरिंग होईलच. परंतु आमचं म्हणणं आहे की जो EB ब्लॉकचा जो नकाशा आहे तो तात्काळ प्रकाशित करावा, जेणेकरून कुठला कुठे वर्ग केलेला आहे याची आपल्याला माहिती मिळेल. कारण हे सर्वांना अंधारात ठेवून ह्या लोकांनी, राजकीय लोक आणि प्रशासन यांनी मिळून हा केलेला कारभार आहे.